प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. गाडीमध्ये नक्की काय बिघाड झाला आहे हे मुक्ता बघत असते आणि त्यावेळी तिच्या हाताला चटका लागतो. ती मोठ्याने ओरडते तर सागर पटकन पळत तिच्या जवळ येतो आणि तिच्या हातावर हळुवारपणे फुंकर घालतो. त्यामुळे मुक्ता एकटक त्याच्याकडे बघतच राहते आणि मग त्यानंतर सागर गाडीमधून औषध घेऊन येतो आणि मुक्ताला ज्या ठिकाणी लागलेलं असतं त्या ठिकाणी लावतो. आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला सांगते की गाडीला नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे ते आले माझ्या लक्षात, पण सागर म्हणतो की तुम्ही फक्त एक डेंटिस्ट आहात, मेकॅनिक नाही. तर मुक्ता म्हणते मग तुम्हाला सुद्धा मेकॅनिक ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटला नाहीये, त्यामुळे तुम्ही एका मेकॅनिकला बोलवा आणि नक्की काय झाले ते बघा. त्यावर सागर म्हणतो हो, काय करायचं ते तुम्ही मला सांगू नका. आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की आपल्याला खरंच खूप उशीर झाला आहे, मी तिकडे जाऊन आपल्याला एखादी रिक्षा मिळते का ते बघते. तर सागर म्हणतो की तुम्हाला इथे आजूबाजूला रिक्षा दिसते का कुठे. त्यावर मुक्ता म्हणते की मी तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते, मी थोड्या दूरवर जाऊन रिक्षा भेटते का ते बघते. आणि मग त्यानंतर ती तिची पर्स घेऊन रिक्षा शोधण्यासाठी जाते. तर इकडे सागर गाडीत झालेला बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग त्यानंतर तो गाडी चालू करून बघतो. गाडी व्यवस्थितपणे सुरू होते. त्यानंतर तो लगेच कुलकर्णी वकिलांना कॉल करतो आणि त्यांना त्यांच्या बिल्डिंगखाली यायला सांगतो. तर इकडे मुक्ताला सुद्धा रिक्षा भेटलेली असते. ती सागरला कॉल करून सांगते की मला रिक्षा मिळाली आहे. तर सागर म्हणतो आता त्याची काही गरज नाही, मला खूप उशीर झाला आहे, मी जातो, तुम्ही या. त्यावर मुक्ता म्हणते की मी तुमच्या पाठीमागेच आहे, मला गाडी दिसतीये. पण सागर काही ऐकून न घेता निघून जातो आणि त्यामुळे मुक्ता खूप चिडते आणि मग ती नाईलाजाने रिक्षाने कोर्टात जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे सावनी कोर्टाच्या बाहेर सागरला शोधत असते. त्याच वेळी हर्षवर्धन त्या ठिकाणी येतो. तो हसतच सावनीला विचारतो की त्या सागरला शोधतेस का तू. त्यावर सावनी म्हणते हो, लग्न मोडल्यामुळे तो कोर्टात आला आहे की नाही ते बघते, मला त्याचा पडलेला चेहरा बघायचा आहे. आणि त्यावर हर्षवर्धन तिला हसतच सांगतो की सावनी काही झालं ना तरी तो कोर्टात येणार, फाईट नक्की करणार. त्यावर सावनी म्हणते पण मला नाही तसं वाटत. तर हर्षवर्धन तिला म्हणतो की तू कधी कोंबडीला मरताना बघितला आहे का. तिला माहिती असतं की आपण मरणार आहे, पण तरीसुद्धा ती शेवटची तडफड करते आणि तशीच तडफड सागरही करणार. आणि त्या दोघांचं हे बोलणं सुरू असतानाच सागरची गाडी त्या ठिकाणी येते. सागर आणि कुलकर्णी वकील खाली उतरतात. तर सावनी आणि हर्षवर्धन लगेच त्यांच्याकडे जातात. ते दोघेही सागरवर हसत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो की सागर कोळी आलास का तू, मला तर असं वाटलं तू कोर्टात येणारच नाही. पण त्यावर सागर काहीच बोलत नाही. तर हर्षवर्धन म्हणत असतो की त्या दिवशी तर तू आम्हाला चॅलेंज देऊन गेला होता ना की सईला तुम्ही स्वतःहून माझ्या घरी आणून सोडाल, मग काय झालं आणि कशाच्या बळावर तू ते चॅलेंज दिलं होतं रे, मुक्ता गोखलेच्या का. पुढे तो म्हणतो की तू त्या मुक्ता गोखलेसोबत लग्न करण्याचा डिसिजन घेऊन खूप बोल्ड मूव्ह घेतली होती, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि त्यामुळे आता सईची कस्टडी तुला मिळणार नाही. आणि आता तर तुझं लेडी लकसुद्धा माझ्याच सोबत आहे, त्यामुळे तुझी हार निश्चित आहे. मात्र त्यावर सागर म्हणतो की तू काय बोलतो याचा विचार करून बोल, नाहीतर नशीब कधी झटका देईल तुलाही कळणार नाही. आणि मग त्यानंतर तो वकिलांसोबत आतमध्ये जातो. तर हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की बघ हा सागर कशी शेवटची तडफड करत आहे. आणि मग त्यानंतर तो तिला मुक्ताबद्दल विचारतो. तर सावनी म्हणते मी तिला मेसेज केला आहे, तू काही काळजी करू नको. आणि मग त्यानंतर तो तिला सईला आणायला सांगतो. त्यानंतर जज साहेबसुद्धा येतात. ते कोर्टाचं कामकाज सुरू करायला सांगतात आणि त्यावर कुलकर्णी वकील म्हणतात की या केसच्या मुख्य साक्षीदार मुक्ता गोखले अजूनपर्यंत कोर्टात पोहोचल्या नाहीत. त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण थोडा वेळ त्यांची वाट बघूयात. आणि मग त्याच वेळी मुक्ता त्या ठिकाणी येते. मात्र मुक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र बघून हर्षवर्धन आणि सावनीला मोठा धक्का बसतो. सावनीला आठवत असतं की मुक्ताने स्वतःहून सागरसोबतचं लग्न मोडलं होतं, मग तिच्या गळ्यात मंगळसूत्र कसं असा तिला प्रश्न पडतो. हर्षवर्धन देखील खूप घाबरलेला असतो. तर मुक्ताला बघून इंद्रा, बापू, सई आणि सागर यांना खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर मुक्ता जज साहेबांची माफी मागत म्हणते की मला कोर्टात पोहोचायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल मला माफ करा. तर जज साहेब म्हणतात की काही हरकत नाही मिस मुक्ता. पण त्यावेळी सागर उभा राहत म्हणतो की मिस मुक्ता नाही तर मिसेस मुक्ता सागर कोळी. आणि ते ऐकून सावनी आणि हर्षवर्धन यांच्या पायाखालची जमीनच सरकते.
त्या दोघांनाही मोठा धक्का बसलेला असतो आणि मग त्यानंतर सावनीला आत्तापर्यंत घडलेले सगळे प्रकार आठवतात. तर हर्षवर्धनला देखील सागरने त्याला जे चॅलेंज दिलं होतं आणि आत्ता तो कोर्टाच्या बाहेर जे काही बोलला होता ते आठवतं आणि तो देखील खूप घाबरतो. आणि मग त्यानंतर कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होते. तर इकडे मुक्ता सागरला म्हणत असते की तुम्ही पोहोचल्यावर मला कॉल करणार होता ना, मग का नाही केला. पण सागर काही उत्तर न देता तिला इशारा करत गप्प बसायला सांगतो. तर इकडे हर्षवर्धन सावनीला विचारत असतो की तू तर म्हणाली होतीस ना सगळं काही अंडर कंट्रोल आहे. हे असं असतं का तुमच्यात अंडर कंट्रोल? आणि जर हे अंडर कंट्रोल आहे तर मग आउट ऑफ कंट्रोल काय असतं? त्यावर सावनी म्हणते की हर्षवर्धन, खरंच सगळं काही माझ्या कंट्रोल खाली होतं. हे अचानक काय झाले मलाही कळत नाही. मला त्या मुक्तासोबत बोलायला हवं. आणि मग ती मुक्ताला मेसेज करून बाहेर यायला सांगते आणि मग त्यामुळे मुक्ता नाईलाजाने बाहेर जाते. तिच्या पाठोपाठ सावनीसुद्धा जाते. त्यामुळे सागर काळजीत पडतो. आणि मग त्यानंतर सावनी मुक्ताला विचारते की मुक्ता, तू काही मूर्ख आहेस का? हे काय करून घेतलं आहे तू? आणि तू काल स्वतःच सागरसोबतचं लग्न मोडलं होतं ना, मग तू पुन्हा त्याच्यासोबत लग्न का केलं? त्यावर मुक्ता म्हणते की मला माफ करा, पण माझा नाईलाज होता. तर सावनी चिडून तिला विचारते की नक्की काय नाईलाज होता तुझा? कोणी तुझ्या गळ्यावर सुरा ठेवला होता का? आणि त्यावर मुक्ता म्हणते की हे सगळं काही मी सईसाठीच केलं, कारण काल तुम्ही मला तुमच्याबद्दल, आदित्यबद्दल सांगितलं आणि मग सागर कोळींनी सईवर कधी हात उगारू नये म्हणून मग मी तिच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. आता त्या दोघांमध्ये मी ढाल बनून कायम उभी असेल. त्यावर सावनी म्हणते, अगं पण जर तू आमच्या बाजूने उभी राहिली असती तर सईची कस्टडी मला मिळाली असती, मग या सगळ्याची काही गरजच उरली नसती. मात्र मुक्ता म्हणते की तुम्ही सईला सगळं देऊ शकता, पण वेळ देऊ शकता का? तुम्ही तर तिला हॉस्टेलला पाठवणार होता ना, आणि मग त्यावेळी ती आपल्या सगळ्यांपासून लांब गेली असती. तिचं किती जणांपासून आपल्याला प्रोटेक्शन करावं लागलं असतं. आणि मुक्ताचं ते बोलणं ऐकून सावनी गप्प बसते. तर दुसरीकडे सईला वॉशरूमला जायचे असते, त्यामुळे माई तिला घेऊन जातात. मात्र हर्षवर्धनच्या काहीतरी गोष्ट लक्षात येते आणि तो सुद्धा त्यांच्या पाठोपाठ जातो. तर इकडे सावनी मुक्तावर खूप चिडलेली असते. ती म्हणते की मुक्ता, तू खरंच मूर्ख आहे. पण त्यानंतर ती म्हणते की नाही, तू मूर्ख नाही तर ओव्हर स्मार्ट आहे. तर मुक्ता हसतच म्हणते की मी नक्की काय आहे ते एकदा ठरवा तुम्ही, कारण हे दोन्हीही मी एक सोबत तर असू शकणार नाही ना. आणि मग त्यानंतर सावनी तिला म्हणते की मुक्ता, मला माहिती आहे तू हे लग्न सईसाठी नाही तर स्वतःसाठी केलं आहे, कारण तसंही तुझं लग्न होत नव्हतं. त्यामुळे मग तू सागरसारख्या श्रीमंत मुलाला तुझ्या जाळ्यात अडकवायचं ठरवलं ना. आणि त्यावर मुक्ता म्हणते की तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, तुम्ही काय विचार करता ते मी ठरवू शकणार नाही, पण मी हे लग्न सईसाठी केले हे मला माहिती आहे. आणि मग ती तेथून निघून जाते. त्याचवेळी हर्षवर्धन तिथे येतो. मात्र तो खूपच खुश असतो. त्यानंतर जज साहेब सईला पुढे बोलावतात आणि त्यानंतर ते सईला विचारतात की तुला नक्की कोणासोबत राहायचं आहे, तुझ्या मम्मासोबत की पप्पांसोबत? आणि मग त्यावर सई म्हणते, मला माझ्या आईसोबत राहायचं आहे. पण पुढे ती म्हणते की मला सावनी आईसोबत राहायचं आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. हर्षवर्धन आणि सावनी मात्र खूपच खुश होतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सईने जरी सावनीचं नाव घेतलं असलं तरी जज साहेब तिची कस्टडी तिच्या आईला म्हणजे मुक्ता सागर कोळीला देतात आणि त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात. सईसुद्धा पळतच जाऊन तिला मिठी मारते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.